जय सियाराम. मी आहे रंजना. तुम्ही पाहता रंजनास किचन. आता लागला आहे श्रावण आणि त्यात आज आहे रविवार. रविवार म्हटलं म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्यांना काळ्या रस्स्याचं ध्यान येतं. तर त्या नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आज मी स्पेशल डिश घेऊन आले आहे. काळ्या मसाल्यातला झणझणीत रस्सा, त्याच्यासोबत मस्त अशा मऊ लुसलुशीत पातोड्या. तर चला जाऊया किचनमध्ये आणि बनवूया आजीच्या पद्धतीच्या रस्सा पातोडी. रस्सा पातोडी करण्यासाठी इथे मी 3 कांदे घेतले आहे व अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे. आता आपण हे कांदे उभे कापून घेऊ व तळून घेऊ. खोबरं सुद्धा आपण तुकडे करून तळून घ्यायचं आहे. इथे मी कढईमध्ये 2 चमचा तेल घेते. यामध्ये टाकून घेऊ उभा चिरलेला कांदा. आपल्याला हा कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे. आपला इथे कांदा परतला आहे. आता आपण कांदा काढून घेऊ. याच कढईमध्ये आपण खोबरं परतून घेऊ. आपल्याला खोबरं जास्त भाजायचं नाही. थोडासा रंग गुलाबी झाला की लगेच काढून घ्यायचा आहे. तर आपलं खोबरंही भाजलं आहे. आता आपण हे काढून घेऊ. पातोडी बनवण्यासाठी मी इथे 1 कटोरी भरून डाळीचं पीठ घेतलं आहे. हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे. आता जेवढं आपण पीठ घेणार आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं आपण अर्धा इंच आलं, 6 हिरव्या मिरच्या, इथं मी थोडं आलं अजून टाकून घेते व 12 लसण पाकळ्या. हे आपण पाणी न टाकता दळून घेऊ. तर या पिठामध्ये आपल्याला थोडीशी हळद, 1 चमचा हळद व चवीप्रमाणे मीठ टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता आपण करूया पातोडीची तयारी. इथे मी कढई तापत ठेवली. यामध्ये टाकून घेते 2 चमचा तेल. यामध्ये टाकूया 1 चमचा मोहरी. मोहरी तडतडली की आपण टाकून घेऊया 1 चमचा जिरे. अर्धा चमचा हिंग. आता आपण हिरव्या मिरचीचं जे वाटण केलं आहे ते टाकून घेऊ. इथे मी गॅस कमी करते. यामध्ये टाकून घेऊ आपण थोडंसं लाल तिखट. इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकला आहे. व्यवस्थित हलवून घेऊ. यामध्ये जे पीठ कालवलेलं आहे आपण ते ओतून घ्यायचं. आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे, मीडियम. जास्त जोरात गॅस ठेवायचा नाही आहे आणि हे आपल्याला मीडियम गॅसवरच शिजवायचं आहे. यामध्ये टाकून घेऊ थोडंसं पाणी. मी जे कटोरीत मळलेलं होतं पीठ त्या कटोरीमध्ये थोडं पाणी टाकून धुवून यात टाकून घेते. आता हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचे. सारखं हलवत राहायचे जेणेकरून या पिठाची गठुळी होणार नाही. खिशी करून घेण्यापेक्षा हे एकदम सोप्या पद्धतीने पातोड्या बनल्या जात्या. आता आपण हे व्यवस्थित एकदम हलवून घ्यायचं आहे. इथं आपलं पीठ आता घट्ट झालं आहे व एकदम चिकनही झालं आहे. बिलकुल गठुळी राहिलेली नाही आहे.
आता यावर आपण झाकण ठेवूया व एक 5 मिनिटं मंद आचेवर हे शिजून घेऊ. पाच मिनिटं झाले आहे. आता आपण झाकण उघडून बघूया. आपले पीठ इथे शिजले आहे. आता हे आपण ताटलीवर काढून घेऊ. मी ताटलीला तेल काहीच लावलेलं नाही आहे, डायरेक्ट हे पीठ ताटलीवर ओतून घेतले आहे. आता आपण ही पिठाची जी कढई आहे ती बाजूला तशीच ठेवायची, ती लगेच धुवायला टाकायची नाही आहे. त्यामध्ये आपल्याला रशी उकडायची आहे. आता इथे प्लॅस्टिकच्या पिशवीच्या साहाय्याने आपण हे पीठ पसरून घेणार आहे, जेणेकरून आपल्या हाताला बिलकुल चटका बसत नाही. या पद्धतीने केली की पातोड्या सर्व एकसारख्या येतात. आपलं पीठ इथे छान शिजलं आहे. इथे आपले पीठ पूर्णपणे पसरून झाले आहे. आता हे थंड झाले की मग आपण याच्या वड्या करून घेऊ. आता करूया मसाल्याची तयारी. इथे मी 1.5 इंच आलं घेतलं आहे. यामध्ये टाकून घेऊया भाजलेलं खोबरं. अगोदर आपल्याला फक्त आलं व खोबरं दळायचं आहे. सर्व एकत्र दळलं की आलं खोबरं बारीक होत नाही, त्याच्यामुळं मसाल्याची कोणतीही भाजी करताना मी अगोदर आलं व खोबरं दळून घेते. यात टाकूया मुठभर कोथिंबीर. कोथिंबीर माझ्याकडे थोडी होती म्हणून मी एकच मूठ टाकली. जास्त असेल तर तुम्ही 2 मुठी कोथिंबीर टाका, खूप छान लागते. 20 पाकळ्या लसणाच्या. इथे 3 चमचे काळा मसाला घेतला आहे. या मसाल्याची लिंक मी तुमच्यासोबत अगोदर शेअर केलेली आहे. यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे दळून घेऊ. तर यामध्ये टाकून घेऊया भाजलेला कांदा. आता इथे आपला मसाला दळून तयार आहे. ज्या कढईमध्ये आपण कांदा खोबरं भाजलं त्याच कढईमध्ये 3 चमचे तेल टाकूया. व त्यामध्ये आपण हा दळलेला मसाला परतून घेऊ. यामध्ये टाकून घेऊया 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा एव्हरेस्टचा मटन मसाला. इथे मी जी छोटी पुडी असते 5 रुपयावाली ती पूर्ण 1 पुडी यामध्ये टाकली आहे. आता आपण हे तेल सोडस्तर चांगलं परतून घेऊ. यामध्ये टाकून घेऊ 1 कढीपत्त्याचे पान. इथे आपला मसाला परतला आहे. आता हा मसाला आपण ज्या कढईमध्ये बेसन शिजवलं होतं त्या कढईमध्ये उकळायचा आहे. यामध्ये आपण टाकून घेऊ. यामध्ये पाणी टाकून हे उकळून घेऊ. इथे सरासरी मी पाणी टाकून घेऊ आपण यामध्ये. इथे मी 2 तांबे पाण्याचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ कसं तुम्हाला आवडेल त्या अंदाजे पाणी टाकू शकता. रशी ही थोडी पातळच चांगली. आपण या बेसनच्या कढईमध्ये रशी ओतली आहे कारण की रशी उकळते त्यावेळेस जे खालचं बेसन राहतं त्याचा घट्टपणा जो आहे तो रशीमध्ये येतो व त्यामुळे रशीची चव खूप छान लागते. त्यामुळे कधी रशी पातोड्या करताना ज्या भांड्यामध्ये तुम्ही खिशी जरी घेतली पातेल्यामध्ये तर त्या पातेल्यामध्ये रशी उकळायची, त्याने खूप छान चव लागते. इथे आपल्या पातोड्यांचं पीठ थंड झालं आहे. आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊ.
आपल्या इथे वड्या पाडून झाल्या आहे. मस्त छान अशा वड्या झाल्या आहे. कलरही खूप छान आला आहे. आपल्या इथे वड्या तयार आहे. इथे जशी लवकडी आली आहे, आपण हे उलटणीच्या साह्याने बेसन जे आहे खालचं ते व्यवस्थित हलवून घेऊ. इथे आपली जशी उकळली आहे, जशी तयार आहे, तरंगही छान आली आहे. आपल्या